पुढची बातमी येते ती दसरा मेळाव्यासंदर्भातली, कारण अगदी 2 दिवसांवर दसरा मेळावा आलेला असतानाच या मेळाव्यावर अर्थातच सावट आहे, छाया आहे ती पुरासंदर्भातली. कारण आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आणि त्या अनुषंगाने आता काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. कारण मंत्री पंकजा मुंडे यांनी हा मेळावा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, कारण मराठवाड्याला अतिवृष्टीने चांगला तडाखा दिला आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालाय. दसरा मेळाव्यासाठी येत असताना चणा डाळ, गूळ, गव्हाचं पीठ सोबत घेऊन भगवान बाबाचरणी अर्पण करावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचाही बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नारायणगडावर होणारा दसरा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने होईल असा निर्णय घेण्यात आला. तर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. नक्कीच योग्य निर्णय सरकार घेईल ही सुद्धा मला पूर्ण शाश्वती आहे. आता येत आहे दसरा मेळावा. हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असलो तरी हा मेळावा नाही, ही कुठली सभा नाही, ही कुठलं सामाजिक किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही आहे परंपरा. जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले. आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्च बिंदूपर्यंत केलं. त्यांच्यानंतर तुमच्या आग्रहास्तव ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवली. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. आपण सर्वजण येत असताना आपण ज्या गाडीमध्ये ज्या वाहनामध्ये येतात आपल्याला जसं जमेल तसं पुरणपोळीला काय लागतं, चण्याची डाळ लागते, गव्हाचं पीठ लागतं आणि गोळ लागतो. जे काही आपल्याला जमेल ते यथासांग आपल्या बरोबर आणावं, भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं. आम्ही त्या गावांमध्ये पोस्ट करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना मिळणार नाही, पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. आपल्या भगवान बाबांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे. जरूर आपण माझी ही विनंतीला मान द्या.